पंचवटीतील अवधूतवाडी भागात राहणारा 28 वर्षीय सुमित राखपसरे हा रात्री वडाळा नाका येथील नागसेन नगरमध्ये मावस भाऊ गणेश सकट यांच्याकडे आला होता। सुमितचे याच भागातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते। हे प्रेम प्रकरण संशयित ओमकार अर्जुन गायकवाड याने महिलेच्या पतीला सांगितले। या कारणाहून मयत सुमित आणि ओमकार यांच्यात वाद होता। सुमित हा रात्री रिक्षाने नागसेन नगर येथे आला असता ओमकार आणि त्याचा साथीदार मोईन कासम सय्यद या दोघांनी सुमित याच्यावर चाकू हल्ला करून जीवे ठार केले। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांना अटक केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ पुढील तपास करत आहेत। दिनांक 28/12/2025 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास नागसेनवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर 1 ने माहिती तिच्या नवऱ्याला दिली। या कारणावरून तो मैताचा जो मयत आहे तो आणि हा आरोपी नंबर 1 गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला। तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ते रिक्षा आणलेली ती त्याची चाबी काढून घेतली आरोपी नंबर 2 ने आणि या गायकवाडने त्याच्याकडे चाकूने त्याला भोसकलं। तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं। तिथे उपचार चालू असताना तो मयत झाला। त्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। जे मारणारे 2 आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत। यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत। अनैतिक संबंधातून आपण झालेला आहे का? हा, एक विवाहित महिला होती, तिच्याशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यावरून हा घटना घडलेली आहे। त्यामुळे किती महिलांना आरोपी करणार आहे? 2 आरोपी आता पुरुष अटक केलेले आपण तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आरोपी आपण त्याच्यात अटक करणार। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।